मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही. मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही. मी मोर्चा नेला नाही. चर्चा करणार आहे की हे उपवर्गीकरण नको, हे आम्ही का म्हणतोय. तर याचं पहिले कारण आहे भवताली संगर चाले तो विस्फारून बघताना, भवताली संगर चाले तो विस्फारून बघताना, कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्तातून लढताना, कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्तातून लढताना. मी दगड होऊन थिजलो रस्त्याच्या. तुम्ही ते फोडण्यासाठी बाबासाहेबांपेक्षा ज्या शाने लागून गेलेला नाहीये. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, तुम्ही आरटी मागितलं, आम्ही खुशी खुशी तुम्हाला आरटी देण्यासाठी समर्थन दिलं. तुम्ही अण्णाभाऊ साठे विकास मंडळ मागितलं, आम्ही हो म्हटलं. अहो, माटण समाजातल्या बुद्धजीवी लोकांनी, आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्या लोकांनी सुद्धा या उपवर्गीकरणाला विरोध केलाय. मग हे भाजप प्रणित असलेल्या काही चाटुकार मंडळीचा हा अट्टहास का आहे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. राहिला दुसरा मुद्दा की देवेंद्र फडणवीस, तुम्ही नीट लक्षात घ्या एक गोष्ट, की दरवेळेस तुम्ही म्हणताय की मागासवर्गीयांच्या उपवर्गीकरणाला आमचा पाठिंबा आहे. आम्ही खुलं चॅलेंज देतोय, जर तुम्ही आमच्या उपवर्गीकरणाला पाठिंबा आहे म्हणताय तर उद्या ओपन कॅटेगरीमध्ये उपवर्गीकरण करा. तुम्ही 3-4% लोकांना तुमच्या उपवर्गीकरणाची किती पर्सेंटेज येतील हेही आम्ही बघू. राहिली तिसरी गोष्ट, मुळात काय की काही लोक म्हणतायत